नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी साईबाई विद्या मंदिर, मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमाअंतर्गत आज मी तुमच्या समोर 40वी कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे आयुष्यातील चढ उतार. एकदा एक घोडा पाठीवर सुंदर कोगीर परिधान करून रस्त्यानं चालत होता. वाटेने ओझे घेऊन जाणारे गाढव त्याने पाहिले आणि त्याला गर्व झाला. तो म्हणाला, ए गाढवा, बाजूला हो, तुझा खूप वास येत आहे. गाढवाला वाईट वाटले, पण गाढव काहीच न बोलता तेथून निघून गेले. काही दिवसाने सरदार तो घोडा एका शेतकऱ्याला विकतो. फावल्या वेळात तो शेतकरी त्याला शेतातील कामे करायला लावायचा. एकदा शेणाची गाडी ओढताना गाढवाने घोड्याला बघितले. तेव्हा गाढव घोड्याला म्हणतो, अरे रे, काय तुझी अवस्था, शेणाने भरलेली गाडी ओढतो आहेस. चल हो बाजूला, तुझा खूप घाण वास येत आहे. यावर घोडा काही न बोलता मान खाली घालून चालू लागला. या कथेचं तात्पर्य, माणसाच्या आयुष्यात नेहमीच चढउतार येत असतात. हे जाणून प्रत्येकाने सज्जनपणाने वागावे. धन्यवाद.